नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आदिवासी विभाग भरतीचा गृहपाल या पदाचा निकाल जाहीर झाला. आपण यापूर्वीच व्हिडिओ तयार करून तुम्हाला सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आत आता निकाल लागायला सुरुवात होईल. पण काही जणांनी त्यावर आक्षेप घेतला होता. काही जणांनी कमेंट देखील केलेले आहेत की एवढ्या लवकर लागेल का, असं तसं. तर पहा मित्रांनो, इथे जे काही आपण अंदाज व्यक्त करतो त्या गेल्या काही परीक्षा ज्या पार पडलेल्या आहेत प्रिव्हियस, त्याच्या बेसिसवर सांगत असतो. मी कोणी भविष्यकार नाहीये की अंदाज करायला. पण ज्या काही मागील परीक्षा झालेल्या आहेत किंवा त्यांचे रिझल्ट जाहीर झाले, त्यांच्या ॲन्सर की आल्या, त्यांचे निकाल लागले, तर या सर्वांचा एक अंदाज घेऊन या ठिकाणी अंदाज आपण व्यक्त करत असतो. तर इथे याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आत निकाल लागू शकतो आणि गृहपाल पदाचा निकाल लागला. जे काही बाकी पोस्ट आहेत त्याचा सुद्धा निकाल तुम्हाला दिसेलच आणि तोही लवकरच. इथे पहा, आता आजचा व्हिडिओ आपला कशा संदर्भात आहे, तर आजचा व्हिडिओ आहे नॉर्मलायझेशन संदर्भात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत, काही जणांनी मेसेज सुद्धा केलेले आहेत की नॉर्मलायझेशन होणार आहे का? एक झालं ते. दुसरं म्हणजे असं की 90 गुण मिळवणे इथेही कंपल्सरी आहे का? तर या दोन्ही बाबींचा बोध आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि यासोबतच तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉइन व्हा, कारण की जे काही रिझल्ट येतात किंवा ज्या पीडीएफ फाईल असतात त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळत राहतील. आता इथे पहा, जे काही आदिवासी विभागाचे निकाल लागलेले आहेत ते सर्वच्या सर्व आपण टेलिग्रामला उपलब्ध करून दिले, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. किंवा तुम्ही जीके टू फोर मराठी असं सर्च केलं तरी देखील तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण सर्व निकाल, त्याच्या पीडीएफ किंवा छोट्या मोठ्या भरती असो किंवा नवीन जाहिराती असो, या सर्व अपडेट टेलिग्रामच्या माध्यमातून देत असतो. तर टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जुळवू शकता, म्हणजे तुमच्याकडून एकही अपडेट मिस होणार नाही. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही काही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आदिवासी विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरलाय आणि कोणत्या कॅटेगरीमधून भरलाय, त्यासोबतच कोणत्या विभागात भरलाय त्याची माहिती देऊ शकता. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कोणते आपले व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी जास्त कोणत्या पदासाठी अप्लाय केलेला आहे. तर इथे आपण महत्त्वाचे पॉईंट पाहणार आहोत. जागा वगैरे किंवा आरक्षण हे ते याच्याबाबत आपण डिस्कस करणार नाही आहोत. इथे तुम्ही पाहू शकता पोस्ट, वॅकन्सी किती आहे, पोस्ट किती आहे, सर्व मुद्द्यावर येऊया. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो. तर आपल्याला त्यासाठी यायचं आहे पृष्ठ क्रमांक 36 वर. तर पहा मित्रांनो, इथे आपण आता 36 वर आलेलो आहोत. या पदाचा निकाल लागलेला आहे. गृहपाल हे जे पुरुष पद होतं किंवा गृहपाल स्त्रीचं जे पद होतं, आता काही जण म्हणतील कोणत्या पदाचा लागला, तर ही जी 2 पदं आहेत, गृहपाल पुरुष आणि गृहपाल स्त्री, या दोनही पदाचा लागलेला आहे. निकाल जो आहे तो आय-बी-पी-एस पद्धतीनेच लागला. त्यामध्ये तुमचं नाव, तुम्ही मिळवलेले मार्क्स, जे काही सर्व बाबी मेन्शन आहेत. इथे पहा, निवड प्रक्रिया जी आहे त्याच्या संदर्भात ही जी-आर आहे. हे सर्व जी-आर तुम्हाला लागू होतात तुमची निवड करताना. आता आपल्याला जी-आर पाहायचे का? तर नाही, जी-आर आपल्याला पाहायची आवश्यकता नाहीये. यामधील सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे आपल्यासाठी, तो म्हणजे सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून परीक्षा घेतल्या जाईल, जी ऑलरेडी संपलेली आहे. दुसरं होतं, संगणक आधारित परीक्षा घेणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल आणि गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे पहा, इथे तुम्हाला 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, जो की फॉर्मॅट, जो की जी-आर इतर परीक्षांना लागू होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा. म्हणजे जर आपली 200 गुणांची परीक्षा असेल, इथे पहा 200 गुणांची आपली परीक्षा होती, तर आपल्याला 90 गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणं गरजेचं आहे मेरिट लिस्टमध्ये जर यायचं असेल तर. आणि हे इथे कंपल्सरी आहे. जवळपास सर्वच ज्या काही सरळ सेवा आहेत त्या सरळ सेवांना हा नियम लागू होतो, कारण की हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जी-आर आहे आणि इथेही हा नियम लागू होतो. आता ज्या काही तुम्ही कमेंट्स केल्या होत्या त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. ऑलरेडी त्यांनी जाहिरातीमध्ये मेन्शन केलं होतं. आता ही झाली एक बाब की तुम्हाला 90 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणं गरजेचं आहे मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी. 90 मिळाले म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही. तुमचं सिलेक्शन हे मेरिट बेसिसवरच होणार आहे. फक्त पात्र ठरण्यासाठी किंवा पुढील स्टेपसाठी तुम्हाला 90 गुण घेणं कंपल्सरी आहेत. आता हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे नॉर्मलायझेशनचा. तर त्याचंही उत्तर आपल्याला जाहिरातीमधूनच मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला आणखी स्क्रोल करावं लागेल, कारण की जाहिरात लांबलचक आहे आणि लांबलचक असण्याचं कारण सर्व अटी शर्ती ज्या काही आहेत त्या त्यांनी ऑलरेडी जाहिरातीमध्ये मेन्शन केलेल्या आपल्याला दिसतात. इथे पहा मित्रांनो, 18व्या क्रमांकाची जी सूचना आहे त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पॉइंट आहे की
परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रातील वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रांमधील गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील. म्हणजे तेच आहे हे. काय आहे? नॉर्मलायझेशन. नॉर्मलायझेशनचा जो काही तुमचा प्रश्न आहे, की नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही होणार आहे, तर या ठिकाणी नॉर्मलायझेशन होतं. टी-सी-एस असो किंवा आय-बी-पी-एस असो, दोन्हीही कंपनी जेव्हा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा पार पडते किंवा वेगवेगळ्या पदांची परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या जाते, त्यावेळेस नॉर्मलायझेशन होत असतं. फक्त याला अपवाद कधी आहे, जर तुमची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये पार पडलेली असेल. आता ते तुम्ही कुठे शोधू शकता, की तुमच्या पदाचं होईल की नाही होईल? तर ते तुम्हाला दिसणार आहे वेळापत्रकामध्ये. जर वेळापत्रकामध्ये तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे, त्या पदाचं वेळापत्रक हे सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ किंवा 1-2 दिवस असं जर असेल, म्हणजे वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळेला जर एकाच पदाचा पेपर होत असेल, तर तुम्हाला नॉर्मलायझेशन कंपल्सरी आहे आणि तुमच्या पदाचं नॉर्मलायझेशन होईल. तर इथे सुद्धा आपल्याला तेच दिसतंय, की जो काही दुसऱ्या क्रमांकाचा पॉईंट आहे 18व्या क्रमांकाच्या सूचनेमधील, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, की समानीकरण करण्यात येईल किंवा सामान्यीकरण करण्यात येईल. म्हणूनच नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे. आता दोनही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली असतील. एक म्हणजे की 90 गुण घेणं कंपल्सरी आहे. दुसरं म्हणजे की नॉर्मलायझेशन होणार आहे. सर्व सेम आहे टी-सी-एसचं आणि आय-बी-पी-एसचं. फक्त फरक एवढा आहे, की जी टी-सी-एस कंपनी आहे, ती आपल्याला ॲन्सर की प्रोव्हाईड करते आणि रिस्पॉन्स शीट प्रोव्हाईड करते. पहिली रिस्पॉन्स शीट येते, मग त्यावर ऑब्जेक्शन आपण घेतो. आपण कोणते प्रश्न सोडवले, काय-काय त्यामध्ये उत्तर आहेत किंवा काय पर्याय आहेत आणि पर्यायामध्ये काही चूक आहे का? तर आपण तेही त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो. तर हे झालं टी-सी-एसचं. त्यानंतर टी-सी-एस सुधारित उत्तर तालिका लावते आणि नंतर तुमचा रॉ स्कोर किती आहे, तुमचा नॉर्मलायझेशन झालेला स्कोर किती आहे, या सर्व बाबी टी-सी-एस जी आहे ती आपल्याला पारदर्शकपणे दाखवते. पण इथे आय-बी-पी-एसचा जर आपण विचार केला, तर आय-बी-पी-एस सरळ मेरिट लिस्ट प्रोव्हाईड करत असते आणि तीही आपल्याला विभागाद्वारे प्रसिद्ध होताना दिसते. म्हणजे टी-सी-एस जी आहे, टी-सी-एस वेबसाईटवर निकाल प्रसिद्ध करते, पण जी काही मेरिट लिस्ट आहे त्यानुसार आपल्याला निकाल दिसतो. मात्र आय-बी-पी-एस सुद्धा मेरिट लिस्टनुसारच निकाल प्रसिद्ध करते, पण आय-बी-पी-एस फर्स्ट रिस्पॉन्स शीट, सेकंड रिस्पॉन्स शीट, तुमचा रॉ स्कोर किती आहे, किती प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर आली, किती प्रश्न तुमचे चुकले, निगेटिव्ह मार्किंग असेल तर किती तुमचे मार्क मायनस झाले, याबाबत माहिती आपल्याला आय-बी-पी-एसमध्ये मिळत नाही. आय-बी-पी-एसमध्ये आपल्याला सरळ दिसतो तो आपला स्कोर आणि तोही आफ्टर नॉर्मलायझेशन, म्हणजे फायनल जो स्कोर आहे तो आपल्याला कळतो आय-बी-पी-एसमध्ये. टी-सी-एसमध्ये मात्र पहिली ॲन्सर की, सेकंड ॲन्सर की, नंतर नॉर्मलायझेशन, रॉ स्कोर ह्या सर्व बाबी आपल्याला कळत असतात. आता झालं हे रिझल्टपर्यंतचं. गृहपाल या पदाचा निकाल आलेला आहे, तो तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आहे आपल्या ग्रुपची, त्या ग्रुपवर सुद्धा टाकलेला आहे. दुसरं म्हणजे असं की राहिलेले जे काही पदं आहेत त्याचाही निकाल आपल्याला येत्या काही काळातच दिसू शकतो, म्हणून तुम्ही वेबसाईटला वारंवार व्हिजिट करत राहा. आता आणखी एक प्रश्न तुमचा असू शकतो की बाकी जे निकाल आहेत ते कधीपर्यंत लागू शकतात. तर पहा मित्रांनो, टप्प्याटप्प्याने निकाल लागत आहेत. बाकी हे निकाल तुम्हाला काही दिवसांमध्येच दिसू शकतात, त्याबद्दल काही चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे, कोणत्या कॅटेगरीमधून केला आहे आणि कोणत्या विभागात केलेला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. सध्या फक्त निकाल लागत आहे, म्हणजे मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर होत आहे, पण याच्यानंतरही बरीच प्रोसेस तुमची राहणार आहे. जसं की टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट लागेल, म्हणजे तात्पुरती निवड यादी लागणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर ह्या सर्व बाबी अजून बाकी आहेत. सध्या फक्त लागलेली आहे ती म्हणजे मेरिट लिस्ट. आता पुढची जी प्रक्रिया आहे ती विभागाद्वारे पार पाडल्या जाईल. विभागच तुम्हाला कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम जाहीर करेल, ज्यामध्ये तुमचं नाव जर असेल तर तिथे तुम्हाला कागदपत्रे व त्यांच्या मूळ प्रती सादर कराव्या लागतील. तर पहा, ही होती महत्त्वाची माहिती. जे काही तुमचे प्रश्न होते त्या सर्वांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.